तसंच महापालिकेच्या महाआखाड्यातून महापालिका निवडणुकांचा प्रचार ऐन रंगात आलेला असताना पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमने-सामने आलेले भाजप विरुद्ध अजित पवार यांचा संघर्ष अधिक तीव्र झालाय। त्यातच पुण्यातील गुन्हेगारीचा मुद्दा चांगलाच तापलाय आणि यावरून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शाब्दिक युद्ध पेटलंय। न्यूज 18 मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गुन्हेगारांच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी खडे बोल सुनावले, तर दुसरीकडे दादांचा किल्ला लढवण्यासाठी सुप्रिया सुळे सरसावल्यात। पुण्यामध्ये खास करून तुमच्या मित्रपक्षांनी त्यांच्या एका मित्रपक्षाकडे गुन्हेगारांची तिकीटं दिली आणि हे सगळं जे गुन्हेगारांचं एक प्रकारे त्यांना मान्यता मिळण्याचं जे काम सुरू आहे त्या राजकारणामध्ये मला असं वाटतं खूप चुकीचं आहे। असं आहे बघा, गुन्हेगारांना तिकीटं द्यायची आणि मग ते इकडनं उभे आहेत तिकडनं उभे आहेत सांगायचं योग्य नाही आहे। म्हणजे माझी अपेक्षा नाही आहे त्यांच्याकडनं। शेवटी आपण सगळे ज्यावेळेस सांगतो कोयता गँग रद्द करा, आपण ज्यावेळेस सांगतो गुन्हेगारी कमी करा, आणि अशा परिस्थितीमध्ये जे अतिशय नामचीन गुन्हेगार आहेत, छोटे मोठे गुन्हेगार नाही आहेत, ते पुण्यातले टोळ्या चालवणारे, पुण्यामध्ये हिंसा करणारे, खून करणारे, मर्डर करणारे, खंडणी वसूल करणारे, अशा लोकांना ज्यावेळेस निवडणूक लढण्याची व्यवस्था आपण करतो त्यावेळी आपलं शहर आपण कुठे नेतो आहे याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे। माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी। मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये। पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय आणि डेटा माझा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा आहे आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे। त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे। त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे। तर पुण्याच्या मेट्रोमधून महिलांना मोफत प्रवासाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी खोचक टोला लगावला। अजितदादांचा विषय निघालाच आहे, तर अगदी हल्लीच त्यांच्या एका भाषणात ते असं म्हणाले की मेट्रोचं तिकीट मोफत केलं पाहिजे, तर हे खरंच शक्य आहे का? ॲक्च्युली आता आज मी अनाऊन्स करणार होतो की पुण्यातनं उडणारी जेवढी विमानं आहेत त्या विमानांमध्ये महिलांना तिकीट माफ केलं पाहिजे। अनाऊन्स करायला काय लागतं? आपल्या बापाचं काय जातं अनाऊन्स करायला? अनेक वेळा बघा, आम्ही राजकीय क्षेत्रातले लोक आहोत, अनेक वेळा निवडणुकीच्या जिंकण्याच्या डेस्परेशनमध्ये ज्यावेळी आम्हाला माहिती असतं की निवडून येता येत नाही, अशा परिस्थितीत आम्ही काही जाहीरनामे काढतो, त्या जाहीरनाम्यांमध्ये काही म्हणतो। ते असं म्हणाले, हो कदाचित त्यांचाही अनुभव असेल ना, 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये ते घालणारच होते, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव असेल, काही कदाचित असूही शकतो। आमचा अनुभव आणि आमचं काम ते अर्थातच वेगळं आहे। आम्ही जे जे शब्द दिलेत ते नेहमीच पाळलेले आहेत। सरसकट कर्जमाफी ही 70,000 कोटी रुपयाची आम्ही केलीच ना, त्यांनी शब्द दिला पण दिलेली नाही। एकीकडे पुण्यातील मोफत प्रवासाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला, तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार विरुद्ध आमदार महेश लांडगे यांच्यामध्ये सामना रंगलाय। प्रचाराच्या पहिल्याच दिवसापासून गुरु शिष्य म्हणून ओळखली जाणारी अजित पवार आणि महेश लांडगेंची जोडी एकमेकांवर शरसंधान साधत आहे। विशेष म्हणजे प्रचाराच्या रणधुमाळीत अजित पवारांनी पुन्हा एकदा महेश लांडगेंना डिवचलं, तर यावेळी अजित पवारांनी लांडगेंच्या दाढीची नक्कलही केली। अजित पवारांनी डिवचल्यानंतर महेश लांडगेंनीही तितक्याच द्वेषानं पलटवार केला। दादाचा वादा आहे, आज मी महाराष्ट्राचं नेतृत्व करतो। गल्लीतला दादा नाही, मी महाराष्ट्राचा दादा आहे। गल्लीतला दादा ओळखा पाहू, त्या पद्धतीनं मित्रांनो एकच सांगतो, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, डर जाऊ आसानी से मैं वो कश्ती नहीं, मिटा सको तुम मुझे ये बात तुम्हारे बस की नहीं। महाराष्ट्राचे दादा 29 महानगरपालिका आहेत ज्या महाराष्ट्रात त्यांच्या निवडणुका आहेत, त्या निवडणुका सोडून भोसरीतच येऊन का बसलेत?
आणि पूर्ण टीम घेऊन बसलेत भोसरीमध्ये. का गल्लीतल्या दादाला एवढं सिरियस घ्यायची गरज नाही त्यांनी. ते मोठे महाराष्ट्राचे दादा आहेत, ते सगळं महाराष्ट्राला माहिती आहेत की. आणि याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये शेरो शायरीतून जुगलबंदी रंगली. आमचे महेश दादा जरा वैतागले होते, कारण निवडणुका आल्या की अनेकांना कंठ फुटतो, अनेक लोक काही काही बोलत असतात. पण दादा एक लक्षात ठेवा, परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैरे हुए पंख बोलते हैं. परिंदे को मिलेगी मंजिल एक दिन, ये उनके फैले हुए पंख बोलते हैं. और वही लोग रहते हैं खामोश अक्सर, जमाने में जिनके हुनर बोलते हैं. आपलं काम बोलतंय आणि त्या कामामुळेच हा वैताग आहे. त्या कामामुळेच या ठिकाणी हा त्रागा आहे, हा रागराग आहे. मध्ये काही मोठे लोक येऊन शेरशायरी करून गेले, मलाही जरा खुमखुमी आली. हर पंख फैलाने वाला परिंदा उड़ नहीं पाता, कई सपने घमंड और गलत दिशा में ही टूट जाते हैं. हुनर की बातें करने से कुछ नहीं होता, जमाना उसी को पहचानता है जो मैदान में उतरकर साबित करे. हे आपल्याला साबित करायचं आहे. आम्ही मैदानात उतरलोय, तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. माझ्या मायमाऊलींनी मला सहकार्य करा. अजिबात दुसरा विचार त्या ठिकाणी करू नका. दरम्यान महायुतीची शेवटची सभा शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे. शिवाजी पार्क मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. शिवाजी पार्क परिसरामध्ये अनेक बॅनर आणि नेत्यांचे फोटो लावण्यात आलेत. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या सभेला संबोधित करणार आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची सभा होणार आहे. ही सभा मोकळ्या मैदानात न होता थेट गडकरी रंगायतन चौकात रस्त्यावर होणार असल्यानं ठाकरी तोफ शिंदेंवर धडाडणार हे नक्की. मुंबई महापालिकेची प्रचार सभा होती खरी, पण या सभेमध्ये राज ठाकरेंच्या टार्गेटवर ना भाजप होती ना शिवसेना. राज ठाकरेंचं टार्गेटवर होतं ते म्हणजे उद्योगपती गौतम अदानी. रविवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर ठाकरे बंधूंच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी थेट अदानी उद्योग समूहावर हल्लाबोल केला. त्यासाठी राज ठाकरेंनी पुन्हा एकदा लाव रे तो व्हिडिओचा प्रयोग केला. मी आता फक्त एक पहिला मॅप मी तुम्हाला भारताचा दाखवतो, 2014चा. दाखवा रे. हा आहे 2014चा गौतम अडानी यांचे प्रोजेक्ट्स किती होते हे तुम्हाला दाखवणार आहे. 2014ला पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान व्हायच्या अगोदर गौतम अडानी कुठे होते. आता 2024-25ला गौतम अडानी आता कुठे आहेत. फक्त सरकारच्या आशीर्वादाने. आणि तुम्हाला जर नाही धक्का बसला तर मला सांगा, जरा दाखवा. हे फक्त 10 वर्षातलं आहे. जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो 10 वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला. काँग्रेसचे चिमणबाई, मी चुकत नसेल तर तिथले चिमणबाई यांनी पहिलं पोर्ट अदानीला दिलं. हे काँग्रेस विरोधात बोलायला तयार नाहीत का. महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिला विजेचा प्रकल्प किंवा व्यावसायिक प्रकल्प अदानींना शरद पवारांच्या काळात दिलं गेलं. हे शरद पवारांच्या विरोधात का बोलत नाहीत. महाराष्ट्रात पायघड्या शरद पवारांच्या सरकारच्या काळात अदानींना घातल्या, हे यांना चांगलं. आणि म्हणून ही बनवाबनवी आहे. आपण ज्यांना आपले मार्गदर्शक समजता ते आदरणीय शरद पवार साहेब हे त्यांच्या सायन्स आणि टेक्नॉलॉजी पार्कच्या उद्घाटनासाठी अदानींना बारामतीमध्ये बोलावतात. सभांमधून उद्योगपतींच्या वरती टीका करायची आणि
उद्योगपतींच्या सोबत ज्यांचे मधुर संबंध आहेत अशा पक्षांच्या सोबत युती करायची, याला दुतोंडी गांडोळासारखं वागणं म्हणायचं का काय म्हणायचं? आणि या सगळ्यावरून नितेश राणेंनी ट्विट करत ठाकरेंवर थेट निशाणा साधलाय. ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात ते नेमकं काय म्हणतायत. ठाकरे ना अदानी चालत नाही, पण चंगेज मुलतानी आणि जोहरान ममदानी चालतो. मुंबईकरांनी सावध राहिलं पाहिजे असं ट्विट नितेश राणेंनी केलंय आणि ठाकरेंवर हल्लाबोल केला. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा थेट आव्हान दिलंय. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गणेश नाईक यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. माझं वय झालंय असा आरोप केला जातो, पण तुझ्या वडिलांना माझ्यासोबत चालायला सांग, अर्धा तास तरी चालतात का ते पाहू. दिलेलं आव्हान हरलो तर चक्क राजकारणातून संन्यास घेईन असं प्रत्युत्तर नाईकांनी दिलंय. हे जरा वरिष्ठांनी याच्यावरती लक्ष देऊन याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे की कशा प्रकारे ज्या आहे महायुतीमध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात आणि लोकांमध्ये मेसेज जो आहे हा चुकीचा जातो. शिंदेसाहेबांना त्यांच्यावरती टीका करणं आणि अपेक्षित करणं शिंदेसाहेब काहीतरी बोलते. शिंदेसाहेबांनी अजूनपर्यंत विरोधकांवरती टीका केली नाही आणि काही लोकांचं जे आहे थोडंसं वयाच्या हिशोबाने प्रॉब्लेम होत असतो. तर मला वाटतं टीका टिप्पणी करून डिस्टर्ब करणं शिंदेसाहेबांना हे कोणालाच जमलं नाही, तर तुम्हाला पण जमणार नाही. त्या उपमुख्यमंत्र्याला माझं म्हणणं आहे की तू गणेश नाईकला हलक्यात घेतलास. तुझा पोरगा बोलतो वय झाले. अरे गणेश नाईक काल दिघ्यामध्ये 12 किलोमीटर चालला नॉनस्टॉप. 3 दिवसापूर्वी कोपर केलेला 10.5 किलोमीटर चालला. पण तुझ्या बापाला नॉनस्टॉप गणेश नाईकच्या बरोबर चालायला सांग. जर गणेश नाईक हारला तर राजकारण सोडून देईल, नाही तुझ्या बापाला राजकारण सोडायला सांग. तर इकडे डोंबिवलीमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. डोंबिवलीमधल्या तुकाराम नगर परिसरामध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला. भाजपचा कार्यकर्ता परिसरामध्ये पैसे वाटत असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी हा आरोप फेटाळून लावला. संबंधित कार्यकर्ता निवडणूक प्रचार पत्रकं वाटत असल्याचा बचाव त्यांनी केला. आता नागरिकच स्वतः आम्हाला बोलवून इथे सांगतायत, कारण ते पण आता खूप घाबरलेले अवस्थेमध्ये आहेत. हे बघा, अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय. हे खोला मैडम. हाँ, ये नाम पढ़ सकते हो, क्या नाम है ये, किसने पैसे दिए आप बता सकते हो? खोलिए ना, ये आपने पैसे निकाल लिए पहले? नहीं. हाँ तो खोलिए, चिंता मत कीजिए, आप खोलिए. हे बघा, हे अशा प्रकारे ते दाखवा. ते आता नागरिकच स्वतः आम्हाला बोलवून इथे सांगतायत, कारण ते पण आता खूप घाबरलेले अवस्थेमध्ये आहेत. हे बघा, अशा प्रकारे हा पैसा इथे वाटला जातोय. हे खोला मैडम. हाँ, ये नाम पढ़ सकते हो, क्या नाम है ये, किसने पैसे दिए आप बता सकते हो? खोलिए ना, ये आपने पैसे निकाल लिए पहले? नहीं. हाँ तो खोलिए, चिंता मत कीजिए, आप खोलिए. सांगायला काही काम नाही म्हणून हे सगळीकडे पैसे वाटप करतायत. आता सगळे पैसे पकडले. एका मत्ताला 3000 रुपये प्लस महिलांसाठी वेगळं पॅकेज प्लस त्यांना कुपन दिलेत. आताच आज पण सकाळी होतं इथे कुठे भानुशाली हॉल, हा तिथे यांचे उमेदवार घेऊन जाऊन आले. आता कुपन घेतलेत. आता कुपनच्या माध्यमातून पैसे जाणार आहेत. त्या पक्षाचे उमेदवारांचे पॅम्पलेट वाटत होते आणि त्यांना इथे शिवसेनेच्या उमेदवारांनी पकडलं. त्यांना त्याच्या खिशामध्ये पैशाची पॉकेट टाकली आणि त्यांना पकडून दाखवलेलं आहे असा आमचा त्यांच्यावर आरोप आहे. कारण पॅम्पलेट वाटणं हे उमेदवाराचं एका चुकीचं नाही. प्रत्येक घराघरात पॅम्पलेट वाटतायत, तर दिसते आम्हाला सगळं. आणि त्यांनी तर पकडलं म्हणून आम्ही तिथे आलो. त्यांना विचारलं की त्यांना आमच्याकडे पैसे सापडले. आता कोर्ट सिद्ध करेल, ते काय सिद्ध करेल बाबा पैसे वाटत होते काय करत होते. नवी मुंबईमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केली आहे.
कोपरखैरणे प्रभाग क्रमांक 11 मधील शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार शिवराम पाटील यांचे पुतणे पैसे वाटत असल्याचा आरोप भाजपनं केला। त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिला। हा व्हिडिओ मनसेनं समोर आणलाय। भाजप सेनेकडून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप होत असल्याचा आरोप केला। मी माझे पैसे मोजून तुम्हाला देतो मूळ शिवसेनेतून गद्दार सेनेत गेलेले शिवराम पाटील यांच्या धर्मपत्नी तिथे उमेदवार आहेत आणि त्यांचे पुतणे हे पैसे वाटप करताना तिथलेच भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांच्या धर्मपत्नी उमेदवार किशोर पाटील असतील, भारतीय जनता पक्षाचे तिथले पदाधिकारी संदीप म्हात्रे असतील यांच्यात झालेली मारहाण याचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाला, जो आज आम्ही इथे पत्रकार परिषदेतून दाखवला। हा खूप प्रातिनिधिक स्वरूपातला आहे। अशाच पद्धतीचं वातावरण संपूर्ण नवी मुंबईत आहे। शिंदे सेना आणि जवळपास भारतीय जनता पक्ष यांच्याकडून लाखो करोडो रुपये सर्वसामान्य मतदारांना वाटप करून हे सगळे निवडणूक आपल्या बाजूने करायचा प्रयत्न सुरू आहे। शिवाजी पार्क मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे। शिवाजी पार्क परिसरामध्ये अनेक बॅनर आणि नेत्यांचे फोटो लावण्यात आले, तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या सभेला संबोधित करणार आहेत। तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे बंधूंची सभा होणार आहे। ही सभा मोकळ्या मैदानात न होता थेट गडकरी रंगायतन चौकामध्ये रस्त्यावर होणार आहे। त्यामुळे ठाकरे तोफ शिंदेंवर धडाडणार हे नक्की। आणि या दोन्ही सभांचे अपडेट आपण आपल्या प्रतिनिधींकडून घेणार आहोत। उदय जाधव हे आपले प्रतिनिधी शिवाजी पार्क इथून आपल्या सोबत आहेत, तर दुसरीकडे अजित मांढरे ठाण्यामधून आपल्या सोबत जोडले गेले आहे। सगळ्यात आधी आपण उदय जाधव यांच्याकडे जाऊयात, कारण शिवाजी पार्कवर काल ठाकरे बंधूंची सभा झालेली आणि आज महायुतीची ही सभा। उदय, कसं वातावरण दिसतंय आणि काही फरक दिसतोय का कालच्या आणि आजच्या सभेमध्ये? मी आता मुख्य स्टेजवरती आहे। महायुतीची सभा ज्या स्टेजवरती होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज मैदानामध्ये, त्या स्टेजवरती आहे। आणि या स्टेजच्या समोर आपण पाहिलं असेल की कालचा एक माहोल जो आहे तो आपण बघितला, त्यानंतर आजचा माहोल जो आहे तो कसा आपल्याला इथे पाहायला मिळतोय। संपूर्ण मैदान भगवामय झालेलं आहे आणि पक्ष जे आहेत ते मात्र बदललेले आपल्याला पाहायला मिळतात। पुढच्या काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या स्टेजवरनं भाषण करणार। ते त्यांच्या भाषणामध्ये नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आणि आपण पाहू शकतो की उमेदवार जे आहेत त्या सर्वांना इथे स्टेजवरती आणलं गेलेलं आहे। एकूण कसं रचना असणार आहे आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत शीतल म्हात्रे आहेत महायुतीच्या नेत्या, आपण त्यांच्याकडनं कशा प्रकारे नियोजन असणार आहे? आज मला वाटतं मुंबईतली ही महासभा आहे, ही मुंबईतली आता उद्या याच वेळेला प्रचाराच्या तोफा थंडवलेल्या असतात, त्याच्यामुळे ही महत्त्वाची आणि शेवटची महासभा आहे। आणि आज तुम्ही बघाल की ज्या पद्धतीने आता ही लोक येत आहेत आणि आमचे सर्व कॅन्डिडेट्स इथे उपस्थित आहेत। काल जे काही इथे हास्यजत्रा किंवा जे काही झालेलं आहे त्याला उत्तर देण्याची आम्हाला गरज नाही। येत्या 15 तारखेला मुंबईकरच मतपेटीतून त्यांना उत्तर देतील आणि हे सर्व उमेदवार जे त्यांना सर्वांना इथे स्टेजवरती आणण्यात आलेलं आहे। आपण इथे पाहतोय की शिवसेनेचे आणि भाजपचे उमेदवार जे आहेत ते इथे सर्वांना स्टेजवरती इथे आणण्यात आले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये इथे प्रमुख भाषणं जे ते केली जाणार। आपल्यासोबत प्रिया सरवणकर आहेत, याच मतदारसंघातल्या उमेदवार आहेत, त्या आपण थेट त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल, आज इथे सभा होते आहे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे भाषण करणार आहेत। काल देखील इथे एक सभा झाली, त्यालाही उत्तर देणारी सभा असणार आहे। बघा, ही सभा आहे, ही उत्तर देण्यापेक्षा ना आज त्या लोकांकडे काही कामं सांगण्यासारखी नव्हती। आमचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस, त्याप्रमाणे आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आज मुंबईसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं केलेली आहेत। आज आम्ही ती कामं लोकांना सांगणार आहोत, जनतेला सांगणार आहोत। तुमच्याच मतदारसंघात सभा होते, तर सर्वाधिक फायदा तुम्हाला होईल असं वाटतं? हा फायदा प्रत्येक मराठी माणसाला होणार आहे, प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला, प्रत्येक मुंबईकरांना हा फायदा होणार आहे। आपण पाहतो की ठाकरे बंधू भावनिक साथ घालताना दिसत आहेत मराठी बांधवांना। महायुतीकडनं महायुतीचे नेते जे आहेत ते कशा प्रकारे साथ घालणार आहेत? बघा, मराठी माणसं सुद्धा आता फार हुशार झालेलं आहे। त्यांना माहिती आहे आता भावनिक न होता प्रॅक्टिकल जगण्याची गरज आहे आता, की आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये भावना या महत्त्वाच्या, भावनेपेक्षाही आज प्रॅक्टिकल जगणं किती कठीण झालं आहे। मुंबईकर हा मुंबई बाहेर फेकला गेला आहे, हे कोणामुळे? तर ह्याच ठाकरे घराण्यामुळे फेकला गेलेलं आहे। आणि हेच जे आपले शिंदे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्यामुळे आज अनेक आशेचं किरण दिसतंय की मुंबईत पुन्हा येतील। आणि आज ज्या पडक्या इमारतींमध्ये जी नागरिक राहतात त्यांना एक आशेचं किरण म्हणजे आज देवेंद्रजी फडणवीस आणि शिंदे साहेब आहेत। आशेचं किरण हे फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब असं म्हणतात उमेदवार। आणि आपण पाहतोय की पुढच्या काही वेळातच या सभेला इथे सुरुवात होणार आहे आणि या सभेनंतर आपण पाहतो की उद्या संध्याकाळी
संपूर्ण प्रचार जे आहेत ते थंडावणार आहेत आणि तत्पूर्वीची ही शेवटची सभा असणार आहे. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बरोबर आहे उदय, याविषयीची अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान यानंतर जाऊया ठाण्यामध्ये. अजित मांढरे आपल्या सोबत सोडले गेले आहेत. अजित, काय सांगाल, शिंदेंच्या बालेकिल्ल्यामध्ये होणारी ठाकरे बंधूंची ही सभा, कसं चित्र तुम्हाला दिसतंय? गडकरी चौकामध्ये ही सभा आहे आणि या सभेचं मुख्य आकर्षण म्हणजे मागे जो फोटो लावला आहे, या फोटोमध्ये एक भावनिक साथ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे. कशा रीतीनं हे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत, त्यांचा नेमकं काय उद्देश आहे हे अनेक सभातून त्यांनी सांगितलेलं आहे. पण ठाण्यामध्ये सभा घेतल्यानंतर कितपत फरक पडेल, कशा रीतीनं ही सभा जी आहे ही इथल्या उमेदवारांना पूर्णपणे फायदेची ठरेल. आपल्यासोबत अविनाश जाधव. अविनाशजी, सभा होते, ही सभा होणं गरजेचं होतं? खूप गरजेचं होतं. एक लक्षात ठेवा, हे ठाणेकर आहेत ना, ते मागील अनेक वर्षापासून ठाकरे कुटुंबियांच्या सोबत राहिलेले आहेत. ठाकरे कुटुंबियांना ठाण्याची पहिली सत्ता देखील या ठाणेकरांनी दिलेली आहे आणि बाळासाहेबांनी देखील ठाणेकरांना खूप काही दिलेलं आहे. तर त्यांचं हे नातं हे खूप वेगळं आहे, ठाणेकरांचं आणि ठाकरेंचं. तर मला असं वाटतं की आज दोन्ही ठाकरे एकत्र आले, दोन्ही भाऊ एकत्र आलेले आहेत, तर त्यांची देखील सुरुवात ही ठाणेकरांसमोर होणं खूप गरजेचं होतं. आणि आमच्या ठाणेकरांवर एक गद्दारीचा स्टॅम्प आहे, बरोबर आहे. तर त्या गद्दारीच्या स्टॅम्पमध्ये आम्ही नाही हे दाखवण्याची ही ठाणेकरांना ची वेळ आहे. आणि मी खात्रीने सांगतो, ठाणेकर इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि आज ठाकरे बंधू जो काही विचार देतील तो घेऊन आपल्या आपल्या विभागात जाऊन ठाकरे ब्रँडसाठी काम करतील. कशा रीतीनं वाटतं की साधारणपणे या बाजूला देखील खुर्च्या आहेत, इथेही लावलेल्या आहेत, नेहमी इथे सभा होते, आजची सभा थोडी वेगळी आहे, त्यामुळे आजची सभा खास आहे, वेगळी नाही. आजची सभा खास आहे कारण पहिल्यांदाच गद्दारीनंतर या ठाण्यामध्ये दोन भाऊ एकत्र येतात आणि एकत्र येऊन काय ठाणेकरांना उद्देशून देणार, गद्दारांचा कसा समाचार घेणार, हे सगळं आम्हाला पाहिजे आहे. कालची सभा झाली शिवाजी पार्कमध्ये. त्या सभेमध्ये ज्या पद्धतीनं सगळ्या ठाकरेंनी जे आरोप केले, व्हिडिओ दाखवले, फोटो दाखवले, तर त्या ह्याच्यामध्ये आज इथे काय अपेक्षित आहे? बघा, महाराष्ट्र हा अक्षरशः भ्रष्टाचाराने व्यापलेला आहे आता सध्या आणि याला जर का कुठेतरी वाचा फोडायची झाली तर ज्या पद्धतीने सन्माननीय उद्धवसाहेब आणि राजसाहेब एकत्र आलेत, खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला एक चांगली दिशा आपल्याला अपेक्षित आहे आणि ती ते लोकच देऊ शकतात. लोकांचा प्रचंड पाठिंबा या महाराष्ट्रामध्ये तळागाळापर्यंत मिळतोय, म्हणून 15 तारखेला एक परिवर्तनाची लाट आपल्याला दिसून येईल. किती फरक पडेल आजच्या सभेचा? नक्कीच चांगला फरक पडेल, नक्कीच चांगला फरक पडेल. आणि दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे मराठी माणसामध्ये उत्साह आहे आणि तो आम्हाला जाणवतोय. आम्ही ज्यावेळेला प्रचाराला जातो तेव्हा आमच्या लक्षात येतं की मराठी माणूस समोरून येत आहेत की आम्ही तुमच्याच मागे आहे. त्यामुळे आम्हालाही बरं वाटतंय की मराठी माणसा हा आता जागृत झाला आहे आणि मराठी माणसाला माहिती आहे महाराष्ट्राला वाचवायचं असेल, मुंबईला वाचवायचं असेल, ठाण्याला वाचवायचं असेल तर या दोन भावांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. आजच्या सभेबद्दल नक्कीच आज आम्ही जेव्हा प्रचार करत होतो त्यावेळेला मराठी माणसाच्या त्याचबरोबर जे अमराठी लोक आहेत त्यांच्याही भावना या महाराष्ट्राबद्दलच्या आम्हाला कळल्या आणि त्यांचं खूप चांगलं मत आहे. बरोबर आहे अजित, एकूणच मुद्दे हे सर्वजण मांडताना आपल्याला दिसून येत आहेत. तसं ठाकरे बंधूंनी खूप कमी सभा या निवडणुकीमध्ये घेतलेल्या आहेत, त्यामुळे आता ठाण्यामध्ये ते कशा पद्धतीनं बोलणार आणि कशा पद्धतीनं ते आवाहन करणार मतदारांना ते बघावं लागेल. या दोन्ही सभांचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्या दोघांकडूनही घेत राहूया. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. यानंतर बातमी आहे अंबरनाथमधून. अंबरनाथ नगर परिषदेत 4 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष झालाय. अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक गेल्या काही दिवसांपासून चांगली चर्चेत राहिलेली आहे. स्वबळावर निवडणूक लढवलेला भाजप आणि शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर होती. सर्वात आधी 14 नगरसेवक असलेल्या भाजपनं काँग्रेसच्या 11 निलंबित नगरसेवकांना सोबत घेतलं, तर दुसरीकडे 27 नगरसेवक विजयी झालेल्या शिवसेनेनं नवा डाव टाकला आणि 4 नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादीची साथ घेतली. त्यामुळे 32 नगरसेवकांच्या जीवावर राष्ट्रवादीनं सत्ता स्थापनेचा दावा केला आणि भाजपला धक्का दिला. आज उपनगराध्यक्षाच्या निवडीवेळी दोन्ही गट आमने सामने आले होते आणि यावेळी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर हा जो राडा झाला आहे अंबरनाथ नगर परिषदेच्या आवारामध्ये, त्याची ही दृश्य आपण बघू शकतोय. कशा पद्धतीनं हे महायुतीमधलेच कार्यकर्ते आहेत पण ते एकमेकांविरोधात दंड थोपटताना दिसत आहेत, डिवचण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. घोषणाबाजी सुद्धा या ठिकाणी सुरू आहे कारण वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी अंबरनाथच्या नगर परिषदेमध्ये पाहायला मिळालेल्या होत्या. जेव्हापासून निवडणुकीचा निकाल लागला तेव्हापासून वेगवेगळ्या घडामोडी या ठिकाणी घडताना दिसत आहेत आणि आज फक्त 4 नगरसेवक ज्यांचे आहेत त्या राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष झालाय. सत्याचा विजय जो तो या ठिकाणी झालेला आहे. लोकांनी क्लिअर कट मॅन्डेट जे आहे शिवसेनेला ऑलरेडी दिलं होतं. 27+1 जे आहे 28 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आले होते
नगराध्यक्षपेक्षा जास्त 10,000 मतं जे आहे शिवसेनेच्या नगरसेवकांना मिळालेली होती. तर मला वाटतं लोकांच्या मनामध्ये शिवसेनाच होती, पण काही कारणास्तव तो नगराध्यक्ष येऊ शकला नाही. पण आज उपनगराध्यक्ष जो शिवसेनेचा या ठिकाणी बसला आणि पूर्ण बहुमताने सत्ता जी आहे ही अंबरनाथमध्ये शिवसेनेची बसलेली आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना भाजपची असते, पण काँग्रेसला त्यांनी बरोबर घेतलं आणि काँग्रेसनी सुद्धा त्याच्यावर तडकाफडकी काय निर्णय करून त्याला सस्पेंड करून टाकला आणि परत ते भाजपमध्ये प्रवेश केला. म्हणून त्या भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी राहिलो नाही आणि बाजूला झालो आणि शिवसेना महायुतीमध्ये आम्ही शिंदे साहेबांच्या सामील झालो. तर दुसरीकडे अकोटमध्ये एमआयएम बीजेपी युतीचा दुसरा अंक पाहायला मिळाला. भाजप नेत्याच्या मुलासाठी एमआयएमनं पाठिंबा दिलाय. अकोल्यातील अकोट नगर परिषदेमध्ये भाजप एमआयएम युतीच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं होतं. भाजप आणि एमआयएम युतीचा दुसरा अंक आता अकोटमध्ये पाहायला मिळाला आहे. एमआयएम कडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपच्या माजी नगराध्यक्षांचे चिरंजीव जितेन बरेठिया यांना पाठिंबा देण्यात आला आणि या निवडीवरून काँग्रेसनं भाजप आणि एमआयएमवर ताशेरे ओढले. आज आकोट के अंदर जिस तरह वहाँ के 5 नगर सेवक ने एमआईएम के भारतीय जनता पार्टी के लोगों को वोट देकर स्वीकृत सदस्य बनाया है, इस बात से ये सिद्ध हो गया कि वो एक ही है. जैसा विश्व हिंदू परिषद बजरंग दल या आरएसएस की शाखा है, उसी तरह ये भारतीय जनता पार्टी की बी टीम है एमआईएम पार्टी. तो मैं आपके चैनल के माध्यम से एमआईएम के तमाम नेताओं का खास तौर से असद अवैसी साहब को ये पूछना चाहता हूँ कि जिस तरह अंबरनाथ में कांग्रेस ने अपने 11 नगर सेवक को राजीनामा दिया और उनको पार्टी से निकाल दिया, क्या आप आकोट के 5 नगर सेवक को निकाल पाएंगे? वो आपकी सुनेंगे? पाहूयात पुढची बातमी. मुंब्र्यामध्ये मोठा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. मुंब्र्यात मुलीचं तिकीट कापल्यानं जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते युनुस शेख यांनी बोचरी टीका केली आहे. भर सभेत त्यांनी जितेंद्र आव्हाड यांना थेट इशारा दिलाय. जितेंद्र आव्हाडांबरोबरच शेख यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीवर पातळी सोडून टीका केली आहे. या घडामोडीनं मुंब्रा परिसरातील राजकीय समीकरण वेगानं बदलताना दिसतंय. को पैर पड़ने लगाया था कि नहीं? लगाया था कि नहीं? उसकी दुश्मनी निकाला. अरे मर्द का बच्चा होता तो इसको वोट देंगे तो हमारे यार इधर खींच के बता, कुत्ता बना के मारेंगे. समझा? ये दरामद काम की बात बताना. बोलता है मैं टिकट नहीं दे सकता हूँ, मेरे पास निधि नहीं है. तो क्या ताली बजाने के लिए आया इधर? ताली बजाने के लिए आया? आप लोगों से मेरी गुजारिश है कि आज के बाद इसको कोई जितेंद्र अवार्ड नहीं बोलेगा. इसका नया नाम है जे जे. जे जे पूछेंगे नहीं क्या जे जे, क्या जे जे? झूठा जितेंद्र. जब एमआईएम के कैंडिडेट है उनको जीता के लाओ और ये तुतारी की मुतारी बना लो सालों की. देख जितेंद्र, सॉरी जे 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 क्या नाम है उसके बंगले का? नाथ. हमारे नाथ को नहीं लगना, नहीं तो तेरे नाथ से पतंग उड़ाऊंगा आके, याद रख. तर या सगळ्यावर आता आव्हाडांची काही प्रतिक्रिया येते का ते बघावं लागेल. दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र आव्हाड यांना वॉर्डातील एका सोसायटीमध्ये प्रचार करण्यासाठी भाजपनं विरोध केल्याचा आरोप होतोय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांनी रॅली त्यांची रोखली होती, तर राजेंद्र आव्हाड यांच्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबावही होता असा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेनं केला. राजेंद्र आव्हाड म्हणून आमचे उमेदवार आहेत 13 मधून आणि 13 क मधून कविता थोरात म्हणून आमचे उमेदवार आहेत. त्या जेव्हा बालाजी या सोसायटीमध्ये प्रचारासाठी गेले असताना तिथे ज्ञानेश्वर नाईक यांनी त्यांना गेटवर चढवून आतमध्ये तुम्ही प्रचाराला यायचं नाहीये, इथे बाहेरच्या कोणाला आम्ही प्रचाराला येऊ देत नाहीये आणि अशा प्रकारे त्यांना दमदाटी करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला. तदनंतरही आमचे कार्यकर्ते तिथे बदले नाहीत आणि तिथे त्यांनी प्रचार केला. पण हे नक्की सुरू काय आहे? लोकशाहीची हत्या करण्याचा हा प्रकार सुरू आहे. सुरुवातीला राजेंद्र आव्हाड यांना प्रचंड दबाव टाकून त्यांना माघार घ्यायला लावून ती निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला गेला.